सांगा. मग किमान या सुखदुःखात तरी मनापासून सहभागी हो. आठवतंय का सांगा बरं, कोणाच्या घरी गेलायत आणि 2 दिवस मुक्कामी थांबलायत, किंवा कोणता पाहुणा तुमच्याकडे आलाय आणि तो 2 दिवस थांबलाय. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची, आणि आत्या जर मुक्कामी आली ना, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला एसटीला वाटा लावायला जायचं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना, येते, तिनं येते म्हणायला उशीर हो, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि इकडं लोक मोबाईलमध्ये खेळत असते. कधी उरकतोय कुणाच ठाऊक म्हणतात. भावना शून्य झालो आम्ही. नात्यांमध्ये सुखदुःखात सहभागी होण्यामध्ये सुद्धा निव्वळ औपचारिकता उरली. या औपचारिक